हे कटलेट बघा किती सुंदर झालेलं आहे. बाहेरून अगदी क्रिस्पी, आतून सॉफ्ट असे हे कटलेट आहे. आणि हे मी पोह्यापासून बनवलं आहे. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. खायला अप्रतिम झालेलं आहे. तुम्ही हे टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता. नमस्कार, मी दीपालीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 2 कप पोहे घेतलेले आहे. छान स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहे. साधारण 10 मिनिटं हे भिजत ठेवले आहे. त्यानंतर मी उकळून छान मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे आणि बॉईल केलेले इथे ताजे हिरवे मटार घेतले आहे. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. त्यानंतर पाव चमच इथे हळद टाकली आहे, अर्धा चमच इथे गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमच धने पूड टाकलेले आहे. त्यानंतर आपण इथे लाल तिखट टाकत आहोत. अर्धा चमच इथे लाल तिखट घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे छान चटपटीत व्हायसाठी मी इथे अर्धा चमच चाट मसाला टाकला आहे. तुम्ही आमचूर पावडर देखील टाकू शकता किंवा 1 लिंबू पिळून टाकू शकता. हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साहाय्याने छान मिक्स करायचं आहे. छान सॉफ्ट असा डो आपला हा तयार होतो. हे पोहा कटलेट तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे आणि नेहमी आपण कांदा पोहे खाऊन कंटाळलो असाल तर ही नक्की रेसिपी तुम्ही तुमच्या लहानांना देऊ शकता. मुलांच्या टिफिनवर पण हे पोहा कटलेट तुम्ही नक्की ट्राय करा. सर्व हे जिन्नस मी छान हाताच्या सहाय्याने मळून घेतले. बघू शकता छान डो तयार झाला आहे. आपला डो तयार झालेला आहे. आता लगेच आपल्याला याचे कटलेट बनवून घ्यायचे आहे. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे. ज्या साईजचा आपल्याला कटलेट बनवायचे आहे त्या साईजचा डो घ्यायचा आहे आणि छान हाताच्या छान थोडंसं हातावर मळून घ्यायचं आहे. कटलेटला छान बाइंडिंग यावं म्हणून थोडंसं हाताला हेला मळून घ्यायचं आहे. छान गोल असा सुरुवातीला आकार द्यायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडला थोडंसं प्रेस करत आपल्याला याला कटलेटचा आकार देऊन द्यायचा आहे. जर यामध्ये कळा जर सुटत असेल तर हाताच्या साहाय्याने छान प्रेस करून छान गोल आकार असा कटलेटचा आकार देऊन द्यायचा आहे. बघू शकता याच पद्धतीने मी सर्व कटलेट करून घेत आहे. अगदी लवकर आपले कटलेट तयार होतात. छान ज्या पद्धतीने सेम प्रोसिजर मी तुम्हाला परत करून दाखवत आहे. अगदी करायला सोपे आणि खायला तेवढं रुचकर आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला तुमचे रिप्लाय कळवायला विसरू नका. अशाच पद्धतीने मी सर्व कटलेट बनवून घेत आहे. लगेच झटपट आपले कटलेट तयार होतात. बनवायला अगदीच सोपे आहे आणि खायला खूप भन्नाट आहे. मी या पद्धतीने सर्व कटलेट बनवून घेतले आहे. बघू शकता तुम्ही छान या पद्धतीने सर्व कटलेट बनवून घ्यायचे. बघू शकता तुम्ही किती छान आपले कटलेट झालेले आहे. आता यासाठी आपण एक स्लरी करणार आहोत, म्हणजे पातळ असं बॅटर करणार आहोत. इथे 2 ते 3 टेबलस्पून मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. पातळ असं आपलं हे बॅटर पाहिजे, जास्त घट्ट नको. मी या पद्धतीने करून घेत आहे. बघू शकता या पद्धतीनेच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. हे आपली बॅटर छान तयार झालेलं आहे. कॉर्नफ्लॉवरचं हे पाणी आहे छान. बघू शकता. आता मी इथे ब्रेड क्रम्स घेतले आहे. छान तुमच्याकडे ओले ब्रेड असतात ना, मिक्सरला थोडेसे ग्राइंड करून घ्यायचे आहे. या पद्धतीने हे ब्रेड क्रम्स आहे. आता एक कटलेट घ्यायचं आहे. हे कटलेट आपल्याला जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे त्यामध्ये डिप करायचं आहे. ज्या पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने हे डिप करायचं आहे आणि ब्रेड क्रममध्ये हे घोळून घ्यायचं आहे. छान मी इथे ब्रेड क्रममध्ये घोळून घेत आहे. हलक्या हाताने ब्रेड क्रममध्ये छान घोळून घ्यायचं आहे. बघू शकता हे सर्व मी भरून घेत आहे. आणि या कटलेटला तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता आणि हे असं बनवून तुम्ही फ्रीजरमध्ये देखील ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला बनवायचे असेल तेव्हाच तुम्ही हे लगेच तळू पण शकता. चला तर मी हे सर्व बनवून घेत आहे. माझे छान कटलेट बनवून तयार झालेले आहे आणि याला मी छान डीप फ्राय करणार आहे. गॅसवर कढई घेतली आहे.
तेल छान गरम झालेलं आहे, हलकं गरम हे तेल आहे. त्यानंतर आपल्याला हे कटलेट यामध्ये सोडून घ्यायचे आहे. हलक्या हाताने हे सोडायचे आहे. त्यानंतर बुडबुडे शांत होईपर्यंत एक साईडला ह्याला होऊ द्यायचं आहे. त्यानंतर दुसरी साईड आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे. बघू शकता याच पद्धतीने मी हे सर्व कटलेट तळून घेते. त्यानंतर आपल्याला 2 मिनिटं नंतर दुसरी साईड टर्न करून घ्यायचे. साधारण आता एखादा मिनिट याला तळून घ्यायचं आहे. छान हलका गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तुम्ही याला शॅलो फ्राय देखील करू शकता. अशाच पद्धतीने मी हे सर्व कटलेट करून घेत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कळवायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.